हजारो लोकांनी मला कमेंट करून सांगितली की बाबा ये भाग्यश्रीला आहे, भाग्यश्रीला आहे, भाग्यश्रीला घ्या. आलो भाग्यश्रीला. हॉटेल भाग्यश्री क्वालिटी आणि क्वांटिटीचा हिशोब म्हणलं तर कुठे यायचं फक्त हॉटेल भाग्यश्रीला. कुठून आला माणूस डायरेक्ट बंबई. नावात बी दम आहे, ब्रँड मध्ये बी दम आहे आणि माणसात पण दम आहे. म्हणजे आता ही स्वतः आमची मालकीन भरायला किचन मध्ये लक्ष द्यायला. अरे स्वतः आहेत ते. हा मी स्वतः काम करायचं. ताई नमस्कार. त्यांचं स्वतः लक्ष त्यांच्या भरायला. कामात बिझी आहेत त्या पूर्ण. ही स्वतः लक्ष. अरे वा. आपली मेन ताकद तिथं. कारण की मी त्यांना आपल्याला- आता नमस्कार केला तरी पण त्यांचं लक्ष नाही, ते कामात बिझी आहे. ते म्हणतात की मला माझं काम करू दे, त्यासाठी मी आले. आणि हे मेन्शन कंटिन्युअसली करतात की ही माझी ताकद आहे, ही माझी ताकद बरोबर आहे. आहे ना. ते प्रेम दिसतं लिटरली. आजी बाय माणसाला जी म्हणतात लोक की ही बाय आल्यामुळे असं झालं तसं झालं, पण आमचं उलट आहे. आमची बायको आल्यामुळे आपल्याला चांगलं आहे. बायकोमुळे ताकद आहे. लक्ष्मी ही बायको असते. माझं पण सेमच आहे. लोकाला कळत नाही. आजकालच्या पोरांना काय तू नाही दुसरी, पण ती माहिती नसते कोणाला की आई बापानं जतन करून आपल्यापाशी पाठवलेलं असतं. त्याच्यानंतर आपण मोठी होतो. घरातली ताकद चांगली असली तर बाहेर ताकद वाढते. पण मग तुम्हाला हे सगळे विचार करून आले एवढं चांगलं तुमचं कसं काय घडलं? नाही ना आपल्याला नात पाणी नाहीत. बायकोनं तिकडे वळण जाऊनच दिलेलं नाही ना. दोस्ता नाही ना खासता नाही. आपला व्यवसाय सकाळी 6ला उठायचं, रातच्या 10ला बंद होतं हॉटेल, 1 वाजता जेवायला. झोपलं की सकाळी 6ला बकरी कापायसाठी उठायचं लागतं. इथं ही सून आहे माझी, ती पलीकडे बसलेली माझी लेक आहे, ही आई आहे. म्हणजे ऍक्च्युअल फॅमिली बिझनेस टाइप. सगळे कष्ट करतात. म्हणजे असं नाही की आज पैसा पाणी आहे म्हणून कोणी झोपू नाही बसू नाही. एकटा माणूस तर आहेत शेर, पण त्या शेरच्या मागे अख्खी फॅमिली उभी आहे आणि ती त्याला मदत करते. तर भाग्यश्री नाव कोणाचं आहे? माझ्या मुलीचं. अरे काय सुंदर ना. मी बघतो ना की पूर्ण फॅमिली हा माणूस, आणि हा माणूस पण असा पूर्ण फॅमिली मॅन आहे जो सगळ्यांना घेऊन पुढे चाललाय. तर खरा फॅमिली मॅन आहे मी म्हणतो ना तुम्हाला.